तो इस बार मैं पहले से बोल रहा हूँ, हाँ। इस बार इंडिया नहीं जीतेगी। चाहे तुम अब उनको विराट कोहली को सबको बोल दो कि अपने जेडी का जोर लगा के यार जीत के दिखा दो, तुम अब जाओ। हाँ। मैंने मना कर दिया नहीं जीतेगी तो नहीं जीतेगी। अब अच्छा। भगवान बड़े हो गए, तुम बड़े हो, अब देखा जाएगा। व्हाट डू यू गाइस थिंक कि क्या बाबा जी ने जो बोला है, ठीक है, कि वो ट्रू होगा कि नहीं, आप लोग बताओ। हेच वक्तव्य कधी मुस्लिम समाजाने केलं असता, एखाद्या नेत्यांनी, एखाद्या लीडरनी, एखाद्या कार्यकर्त्यांनी, तर आत्तापर्यंत आहे ना या अंधभक्तांनी फार शिळीव का पिळू केलं असतं. काय केलं असतं? शिळीव का पिळू. कुठं गेले अंधभक्त आता? जातीय विष ओकणारे, मुसलमानांना ट्रोल करणारे दिसत नाही का? हा वक्तव्य काय करतोय ते? डोळ्यावर का पट्टी मारली काय गांधारीसारखी? पास करावं राजकारण. अहो राजकारण तुम्ही करतात, राजकारण कराच, पण खेळामध्ये तुम्ही जे वक्तव्य करणारे असे पाखंडी आहेत ना, यांच्यावर योग्य ती कारवाई करा. आता बघू ना कोण शोधून काढतं यांना, त्या पाखंडीला. या पाखंडीला चपलाचा हार घालण्याची हिंमत आहे का तुमची? जो विराट कोहलीबद्दल बोलला, भारतीय संघाच्या प्रत्येक खेळाडूबद्दल बोलला की पाकिस्तान विरुद्ध खेळू शकत नाही. आज भारतीय संघाने पाकिस्तान विरुद्ध सामना जिंकून दाखवलेला आहे. संबंध भारतामध्ये हर्षोल्लासामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात येतो आहे. अभिनंदनाचा वर्षाव होते भारतीय संघावर. आणि विशेष करून विराट कोहलीला त्यांनी ट्रोल केला होता. विराट कोहलीने सेंचुरी केली, शतक केलं. या पाखंडीला शोधून काढा आणि याला ज्याचं त्याचे उत्तर या ठिकाणी द्यायला पाहिजे. ही विनंती करतोय. कुठं असं याला शोधून काढा. नशीब मुस्लिम समुदायाच्या एखाद्या कार्यकर्त्यांनी आणि कुणी नेत्याने वक्तव्य केलं नाही. कुठेतरी थांबव, हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना. एवढं द्वेष, एवढी तुमची मानसिकता तुमच्या मनामध्ये काय भरले काय न दिसतंय की आम्हाला? मुस्लिम समुदाय काय बोलत नाही याचा अर्थ असं नाही की यांच्या मनामध्ये भारताबद्दल आदर नाही आहे. आज आम्हाचाही कुठेतरी मन दुखलं की भारतीय संघाबद्दल, विराट कोहलीबद्दल, भारतीय संघाच्या प्रत्येक खेळाडूबद्दल असं पाखंडी बोलला म्हणून. याच्यावर योग्य ती कारवाई करा. आणि भारतीय संघाचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि अशाच त्यांनी ही ट्रॉफी जिंकावी, त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.